सर्वत्र आपल्याला दिसतोय आणि या महाआखाड्यामध्ये 29 महानगरपालिकांच्या निवडणुका आपल्या समोर आहेत आणि या निवडणुकांमध्ये नेमकं काय घडतंय ते आपण जाणून घेतोय. पण आजची ही जी मुलाखत आहे ही महत्त्वाची आणि विशेष मुलाखत आहे. पहिल्यांदा आपल्या सोबत बोलतायत उद्धव ठाकरे. मी वेगळी तुमची ओळख करून अर्थातच देत नाहीये, कारण उद्धव ठाकरे म्हटल्यावरती शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे पक्षप्रमुख आहेत आणि अर्थातच महाराष्ट्राला तुम्हाला खरं तर ऐकायचं आहे आणि तुम्ही नेमकं काय बोलताय या सगळ्या आत्ताच्या राजकीय परिस्थितीबाबत हे पण आम्हाला समजून घ्यायचं आहे. ज्या पद्धतीनं, खरं पहिला प्रश्न मला हाच विचारायचा आहे तुम्हाला की शिवसेना जी पूर्वी होती, तत्कालीन शिवसेना मी म्हणेन त्याला, आणि आत्ताची शिवसेना, आणि आत्ता शिवसेनेमध्ये जे वेगवेगळे प्रवाह आता दिसत आहेत, दोन शिवसेना झालेल्या दिसत आहेत, तुम्हाला असं वाटतं का की हा जो सगळा महाराष्ट्रातला जो शिवसैनिक म्हणून तुमचा मतदार होता, शिवसैनिक तुमचे होते, हे शिवसैनिक आता तुमच्यासोबत आहेत, पहिल्या इतकेच तेवढे स्ट्रॉंग तुमच्यासोबत आहेत? सर्वात पहिल्यांदा दोन शिवसेना नाहीच आहेत. शिवसेना आमची शिवसेनाच आहे. दुसरी आहे ती शहासेना आहे. कारण शिवसेना म्हणजे स्वाभिमानी, अभिमानी, लढवय्यी. आणि तुम्ही पाहिलं असेल की मी गेले काही दिवस मी काय, आदित्य काय, शाखा भेटी देत आहोत आणि खरंच एक गैरवरून येतं की जुने शिवसैनिक हे भेटतायत. त्यांच्यासोबत त्यांची मुलं, नातवंड, नवीन पिढ्या हे सगळे खूप जोशात आहेत. मला नाही वाटत शिवसेना कुठे फुटली. शहासेना जरूर, कारण ती गद्दार सेना आहे. त्याच्यामुळे गद्दार सेनेला कोणी शिवसेना म्हणतच नाही. गद्दार ते गद्दार, चोर ते चोर. पण हा जो गेल्या काही काळामधला जो वाद होता किंवा वाद आहे अजून सुरू, जो न्यायप्रविष्ट आहे, तुम्ही म्हणताय की तुमची शिवसेना जी आहे तीच ती न्यायप्रविष्ट किती काळ राहणार, किती वर्ष? म्हणजे त्याला सुद्धा काही सीमा आहे की नाही? म्हणजे प्रत्येक ठिकाणी आपण न्यायाची प्रतीक्षाच करत बसणार असू, आपल्या डोळ्यासमोर लोकशाहीचा खून पडणार असेल तर न्यायाला विलंब म्हणजे न्याय नाकारणं असं आहे. आणि सध्याचा तुम्ही जो एक मागाशी उल्लेख केला, निवडणुकीचा आखाडा, जरूर यापूर्वी आखाडा हा शब्द होता. आता भाजपने त्याचा हमाम करून ठेवलेला आहे. आता हमाम म्हटल्यानंतर हमाम में सब नक्की. पण मग ही जी अशा पद्धतीची तुम्ही म्हणताय की हमाम झालाय, म्हणजे अनेकांना माहितीच नसतं. आजच्या दिवशी कोणतरी कोणाबरोबर तरी असतो, दुसऱ्या दिवशी कोणाबरोबर तरी असतो. हे जे राजकारण झालेलं आहे, हे राजकारण नाही म्हणता येणार. याला शिवसेना प्रमुख जे म्हणायचे हे राजकारण नाही, हे गजकारण आहे. म्हणजे नुसतं खाजवत बसलेत. आणि कशासाठी खाज, किती खाज? म्हणजे खुर्चीची खाज किती, म्हणजे तुमची भागतच नाही, किती कंडू आहे. आणि सगळ्यात वैषम्य वाटतं, राग पण येतो. भारतीय जनता पक्ष हा स्वतःला विश्वातला सगळ्यात मोठा पक्ष समजतो, पण हा वांझोटा पक्ष आहे. कारण याच्यामध्ये सगळे उपरेच बसलेत. जे निष्ठावंत आहेत, नाशिकमध्ये झालं, मुंबईत होतंय, सगळीकडे झालं, निष्ठावंतांची कदरच ठेवली जात नाही आहे. नाशिकमध्ये सुद्धा देवयानीताई त्या रस्त्यावरती येऊन त्यांना अश्रू आवरेना, पण तरी देखील त्यांच्यावरती उपरे बसवलेच. मग ते आमच्यातले असतील किंवा इतरत्र असतील, कोणाची असतील. ही जी तुम्ही म्हणताय की उपरे बसवले, बाहेर आलेले बसवले, आज बघतोय की तत्कालीन शिवसेनेमधले अनेक चेहरे, मोठे नेते जे आहेत ते सगळे वेगवेगळ्या पक्षामध्ये आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये आहेत, काँग्रेसमध्ये आहेत, भाजपमध्ये तर आहेच आहेत. तर हे जे सगळे चेहरे गेलेले तिकडे जे आहेत, तुम्हाला असं वाटत नाही का की शिवसेना तत्कालीन शिवसेना म्हणून जर का एकत्र राहिली असती तर आज महाराष्ट्रात आता त्यांची मन जी होती ती साफ झालेली आहे. साफ म्हणजे स्पष्ट झाले त्यांना काय हवं होतं. यांच्यापैकी कोणाला काय दिलं नव्हतं. बाळासाहेबांपासून मी सुद्धा यांना सगळ्यांना त्या वेळेला जे शक्य होतं हे सर्व दिलं होतं. तरी देखील त्यांची जी मी मगाशी म्हटलं ना, कंडू क्षमतच नाही त्यांचा. म्हणजे खास किती खाजवणार तुम्ही? पण हा जो बंडखोरीचा जो आता आगडोंब उसळल्यासारखी परिस्थिती होती, अर्थात त्याचं कारण होतं की 7-5 काही ठिकाणी 5 वर्षांनी, काही ठिकाणी 7 वर्षांनी निवडणुका झाल्या आणि त्या निवडणुकांमुळे ज्या स्थानिक माणसाच्या ज्या आकांक्षा आहेत त्या तिथल्या नेतृत्वाच्या ज्या असतील त्या वाढणं साहजिक आहे. अशा वेळेला पक्ष म्हणून तुम्हाला असं
वाटतं का की तुम्ही पक्ष पण कमी पडताय किंवा पक्षच शरण गेले तिथल्या स्थानिक नेतृत्वाला? अजिबात नाहीये. मला असं वाटतं आपण ह्या विषयावरती बोलण्यापेक्षा, कारण हे सगळे लोक बघतात आणि लोकांना उभं आलेलं आहे. जे घडतंय जे दिसतंय त्याच्यावरतीच आपण बोलणार असू तर मला वाटतं या मुलाखतीचा काय अर्थ नाही. ह्या सगळ्या गोंधळामध्ये कोण पक्ष काय करतोय हे फार महत्त्वाचं आहे. बाकी जाणारे जात आहेत, कोण कुठे जाते म्हणजे हे आता वेगळं IPL झालेलं आहे, इंडियन पॉलिटिकल लीग. कोण कोणत्या टीममध्ये तेच कळत नाही. पण मी जसं आज तुमच्या समोर आलेलं आहे की ही आमची पुस्तिका आहे. शिवसेनेचे वैशिष्ट्य आम्ही केलेली कामं दाखवतो. ही अशी कामं ही इतर पक्षांना दाखवावी ना. तुम्ही पक्षांतर जरूर करा, पण त्या दरम्यान शिवसेना म्हणून मी जी काही कामं केलेली आहेत, म्हणजे 2012 साली पहिल्यांदा आम्ही सुरुवात केली होती, करून दाखवलं आणि होर्डिंग्ज लावली होती. बरोबर. लोकांना काय होतं, रोजच्या धामधुमीमध्ये किंवा या अशा वातावरणात लोक थोडीशी विसरतात आणि मग ते म्हण अरे हां हे शिवसेनेने केले, अरे हां हे केलेलं आहे. 17ला पण आम्ही तेच केलं. आत्ता सुद्धा आमची होर्डिंग्स तुम्ही पाहिली असतील. आमची होर्डिंग फालतू त्याच्यावर काही विषय नाही आहेत. होय हे आम्ही केलं. जसं मुंबईचा कोस्टल रोड अभिमानानं सांगतोय, होय हा आम्ही केला. मुंबईच्या शाळा होय ह्या आम्ही सुधारल्या. बरं, म्हणजे ह्याच्यात सगळी पुस्तिकेमध्ये ती हे दिलेलीच आहेत कामं. पण शाळांच्या बाबतीत म्हणाल तर माझा दावा आहे की भाजप शासित राज्यात किंवा महापालिकांमध्ये अशी केलेली कामं दाखवा. आरोग्यविषयक असतील, हॉस्पिटलमध्ये सुधारणा असतील. मुंबई महापालिकेच्या शाळा एकेकाळी पालकांना लाज वाटायची की अरे माझा मुलगा, कारण गरिबी ह्या गुन्हा नाही आहे किंवा दोष नाही आहे, ही परिस्थिती आहे. गरीब मुलांना चांगलं शिकावंसं वाटत नाही का, त्यांनी शिकायचं नाही का, तर त्यांना लाज वाटायची की माझा मुलगा हा महापालिका शाळेत शिकतो. आता तीच मुलं किंवा तेच पालक अभिमानाने सांगतात की होय माझा मुलगा किंवा मुलगी ही महापालिका शाळेत शिकते. कारण मुंबई महापालिका ही एकमेव महापालिका असेल की ज्याच्यामध्ये 8 ते 9 भाषांमध्ये शिक्षण दिलं जातं. सेमी इंग्लिश आहे, मराठी आहे, इंग्लिश, हिंदी, गुजराती, उर्दू सगळ्या, आणि ते सुद्धा आधुनिक प्रणालीने. म्हणजे ह्या साधारणतः 2010-11 साली केलेल्या गोष्टी आहेत, ज्याला व्हर्च्युअल सिस्टीम म्हणतो. म्हणजे आता आपण जे म्हणतोय आपली मुलाखत घरोघरी पाहिली जाणार, अशाच पद्धतीने. म्हणजे मन की बात नाही, त्याच्यात जन की बात पण येते. म्हणजे एक शिक्षक एका स्टुडिओतून 10वीच्या सगळ्या विद्यार्थ्यांना शिकवताना प्रश्नोत्तर होऊ शकतात. आणि त्याचा परिणाम असा झाला की महापालिका शाळेंचा निकाल आहे, गुणवत्ता आहे ती सुधारली, टक्केवारी वाढली. टक्केवारी म्हणजे यांची नाही, गुणांची. त्याच्यानंतर 2015 सालापासून एक हे करतात की आम्हाला मत दिलं तर आम्ही टॅब देऊ, आम्ही लॅपटॉप देऊ, आम्ही हे देऊ. अरे पण तो रिकामा टॅब घेऊन करणार काय. त्याच्यामध्ये आम्ही 8वी ते 10वी या विद्यार्थ्यांना सिम कार्डमध्ये SD कार्डमध्ये अभ्यासक्रम टाकून दिला की ज्याच्यामध्ये काही गोष्टींचं ॲनिमेशन होतं, जे कळायला किंवा समजून सांगायला कठीण होतं. अशा काही गोष्टी समजवण्यासाठी ॲनिमेशन करून त्याच्यात सांगितल्या गेल्या. त्याच्यानंतर CBSE, ICSE वगैरे अनेक, म्हणजे इतर जे उपक्रम आहेत, SEC तर आहेच, हे सगळे उपक्रम आम्ही मुंबई महापालिकेच्या शाळांमध्ये आणले. हे का नाही कोण सांगत. करोना काळामध्ये सुद्धा हे काम अचानकपणाने, म्हणजे विचित्र परिस्थिती आपल्या जगात निर्माण झाली होती. मला खूप प्रश्न विचारायचे आहेत करोना काळातला, म्हणूनच आणि तुमच्यावरती झालेले आरोप आणि हा सगळा जो गदारोळ उठला त्याच्यावरती तुम्हाला प्रश्न विचारतो. आता ही पुस्तिका आहे, ही पुस्तिका मी मुद्दामून केली. ह्या कोविड काळामध्ये कर्मधर्म संयोगाने म्हणा किंवा योगायोगाने म्हणा मी मुख्यमंत्री होतो, आणि त्या काळामध्ये जे काम झालं त्याचं कौतुक हे जागतिक पातळीवरती झालं. मुंबई मॉडेल ह्याचं म्हणून नावच मुंबई मॉडेल दिलेलं आहे. हे मुंबई मॉडेल सुप्रीम कोर्टाने त्याचं हे वाखाणणी केली. न्यूयॉर्क टाइम्समध्ये बातमी आली, आणि WHOचे तेव्हाचे मला वाटतं अध्यक्ष वगैरे असतील, त्यांनी सुद्धा खास धारावी मॉडेलचा उल्लेख केला. धारावी मॉडेल म्हणजे हे महापालिकेने केलं. एवढं म्हणजे प्रचंड प्रमाणावर तेव्हा दिल्लीचे जे प्रतिनिधी त्यांचे यायचे आरोग्यविषयक, त्यांचा थरकाप उडायचा. आणि ते मला सांगायचे की कुछ भी करो, क्वारंटाईन कॅम्प बढाव. म्हटलं किती करायचे, नाही करो 4-5 लाख. म्हटलं 4-5 लाख लोकांची सोय करणार कशी.
पण त्या धारावीमध्ये जे काही काम झालं, मुंबईमध्ये झालं, महाराष्ट्रामध्ये झालं, ह्याचं कौतुक कोणालाच नाही आपल्याकडे. आणि हे ह्याची वस्तुस्थिती मी याच्यात सांगितलेली आहे. ही सत्यकथा आहे. ह्याच्यात ही एक सत्यकथा आहे कोविड विरोधात एकत्र लढलेल्या आपल्या कुटुंबाची. आणि ज्या काळामध्ये, ज्या दिवसात हे सगळं तुम्ही टी व्हीवरती कव्हर केलं होतं, गंगेमध्ये प्रेतं वाहत होती. आता ती प्रेतं हिंदूंची होती, मुसलमानांची होती, ख्रिश्चनांची होती, त्याच्यात मी जात नाही. पण जी गंगा, आपण गंगा मा, जिकडे कुंभमेळा झाला, ज्या गंगेत स्नान केल्यानंतर सगळी पापमुक्ती मिळते म्हणून मोदीजी वगैरे सगळ्यांनी त्याच्यात स्नान केलं असं ते सगळे फोटो आले होते. तर त्याच गंगेत प्रेतं टाकून दिली होती. आणि त्याच वेळामध्ये मुंबई महापालिका आणि महाराष्ट्र यशस्वीपणे आणि खंबीरपणाने कोविडचा सामना करत होती. रुग्णशय्या वाढवलेल्या, म्हणजे कोणाला कल्पना नाही, महाराष्ट्रामध्ये कोविडची सुरुवात झाली तेव्हा अख्ख्या महाराष्ट्रात टेस्टिंग केंद्र ही 2 होती. पण कोविडच्या काळामध्ये ती 650च्या वरती नेली. पेशंटसाठी सुद्धा साधारणतः सरकारी रुग्णालयात 7-8 हजार बेड्स होते, ते 3.5 लाखाच्या वरती नेले. ऑक्सिजन बेडसुद्धा 1.25 लाखाच्या वरती नेले. वॅक्सिनेशनमध्ये महाराष्ट्र नंबर 1 होता. आणि त्या काळात ह्या सर्वाचा परिपाक म्हणून सगळ्यांनी केलेलं सहकार्य, मी लोकांसमोर जात होतो फेसबुक लाईव्हच्या माध्यमातून. आणि त्या काळामध्ये जे कोण सर्वे करत असेल नसेल कल्पना नाही, पण महाराष्ट्राचा, माझा नाही, महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्याचा एक जो दर्जा होता तो पहिल्या 5त होता. आता ही जी पुस्तिका आहे ही मी वाटली आणि वाटणार, तुमच्या माध्यमातून दाखवतोय. याला निवडणूक आयोगाने बंदी केली. हे एवढी पोटदुखी, म्हणजे त्याच्यातले एक अधिकारी कोविडमध्ये काम करत होते, ते सुद्धा अधिकारी तिकडे आहेत. त्यांना सुद्धा माहिती आहे की किती गांभीर्याने आणि यशस्वीपणाने कोविडचा सामना केलाय. पण त्याचं काही कारण तुम्हाला कळवलं असेल त्यांनी? नाही, त्यांनी काहीतरी हे करू नका, ते चेहरे ब्लर करा. कसले चेहरे ब्लर करा? हे कोविडमध्ये नशीब निवडणूक आयोगाचं काम नव्हतं, नाही तर वाट लागली असती. निवडणूक आयोगाने इंजेक्शन देऊ नका, हे करू नका, ते करू नका. पण उद्धवजी, तुम्हाला जो प्रश्न सगळ्यात महत्त्वाचा उत्तर, तुम्ही कोविडमध्ये एवढं काम केलं, तुम्ही म्हणताय, तुम्हाला कुटुंब प्रमुख म्हटलं गेलं, तुम्हाला असंही म्हटलं गेलं की तुम्ही घराबाहेर पडत नाहीत, आणि त्याबरोबर प्रचंड मोठे आरोप झाले, भ्रष्टाचाराचे आरोप झाले, काही लोकांना अटक झाली शिवसेनेतल्या. तेच मला विचारायचं. पुढे काहीच झालं नाही, कारण भ्रष्टाचार होऊच कसा शकतो. महत्त्वाचा मुद्दा काय आहे की कोविड काळामध्ये एपिडेमिक ॲक्ट हा ऑन केला होता. मोदीजींनी डिझास्टर मॅनेजमेंट ॲक्ट हा त्याच्यात आणखीन थोडं कठोर हे करून ऑन केला होता. त्या काळामध्ये टेंडर वगैरेची गरज नसते, तरी देखील मुंबई महापालिकेने शॉर्ट नोटीस टेंडर काढून कामं दिली होती. कारण शेवटी 6.5-7 लाख जे इतर राज्यातले मजूर आपल्याकडे काम करतात, त्यांचे कॅम्प आम्ही 1-1.5 महिना या सगळ्यांना दिवसाला 3 वेळा जेवण देत होतो. त्यांच्या आरोग्याची तपासणी करत होतो. त्याच्यात मग जसं इकडे मी म्हटलं ना, चीननी 15 दिवसात फील्ड हॉस्पिटल केलं, आपण 18 दिवसात केलं. मग तिकडच्यानं जेवण, इतरत्र जेवण, ह्याच्यामध्ये खिचडी द्या, कारण जे काय पटकन बनू शकेल असंच देत होतो. आता त्याच्यामध्ये घोटाळा होण्याचं कारण काय? मात्र आता गेल्या 3 वर्षामध्ये साधारणतः मुंबई महानगरपालिकेच्या 92,000 कोटीच्या ठेवी आम्ही केल्या होत्या. या 92,000 कोटीच्या ठेवींमधनं काय असतं? ग्रॅच्युइटी, प्रॉव्हिडंट फंड, कामगारांची देणी. आज बेस्ट कामगारांना 1 जून 24 पासूनची देणी बाकी आहेत. आझाद मैदानावरती उपोषणाला बसलेत, कोणी फिरकत नाही आहे तिकडे. आणि त्याच्यात जे मोठे प्रोजेक्ट असतात, जसं कोस्टल रोड हा पूर्णपणाने टोल फ्री मुंबई महानगरपालिकेच्या पैशातून केलेला कोस्टल रोड आहे, ज्याचा मला अभिमान आहे. आणि त्याच्यात ना भाजपचं योगदान आहे, ना मिंदे किंवा गद्दाराचं योगदान आहे. त्यांनी फक्त फिती कापायचं काम केलेलं आहे. आता त्या 92,000 कोटीच्या ठेवी ह्या साधारणतः 81,000 कोटीवरती आल्यात असं मी ऐकलं. त्याच्यात अजून पुढच्या काही काळामध्ये 17,000 कोटी जातील. त्याच्या अगेन्स्ट म्हणजे एक काय असतं, एक तारतम्य किंवा ताळमेळ घालावा लागतो की एवढा कोस्टल रोड केला, यातनं पैसे FDमधनं काढायचे असतील तर पुढे पैसे येणार कसा? बरोबर. कारण त्या व्याजातून महापालिका चालते, कर्मचाऱ्यांचे पगार वगैरे, म्हणजे ती ऑटो पायलटवरती जाते. कारण एवढं साठल्यानंतर तो जो व्याज होतो त्याच्यातनं मुंबई महापालिका रन होते आणि मोठ्या प्रोजेक्टसाठी आपल्याला त्यातनं पैसे वापरता येतात. आता हे प्रोजेक्ट साधारणतः पुढचे 100 वर्ष कामाला येतील, जास्तीत जास्त लोकांचा फायदा होईल अशासाठी केले जातात आणि त्याच्यासाठी FDतले पैसे वापरले जातात.
आता जे काय चाललेलं आहे संपूर्ण म्हणजे माझा आवाज बसलेला आहे हे होर्डिंग लागलीत ना, विकासाची गती नाही, ही विनाशाची गती आहे. विनाशाची गती संपूर्ण खोदकाम करून ठेवलेलं. मुंबईमध्ये एकही रस्ता असा नाही की जो खोदलेला नाही आहे. पण इन्फ्रास्ट्रक्चर तर होतं एवढं. नाही तेच सांगतो होत आहेत. नाही तेच सांगतो. आता 92,000 कोटीच्या समोर यांनी इन्फ्रास्ट्रक्चर म्हणून तुम्ही जे म्हणताय मेट्रो होत आहेत, हे होत आहेत, ते होत आहेत, 2,30,000 म्हणजे जवळपास मी तर ऐकलं 3 लाख कोटींचं देणं करून ठेवले महापालिकेला. हे तुमच्या माझ्या आणि सगळ्यांच्या डोक्यावर आहे. म्हणजे हा 3 लाख कोटीचा घोटाळा ह्या महायुतीने करून ठेवलेला आहे. देणार कोण आहे? कारण ह्यांची मुदत संपली का एक जाणार नागपूरला, दुसरं जाणार 5 स्टार शेतात, तिसरं जाणार काका मला वाचव म्हणून बारामतीला. मुंबईकरांचे भोग जे असतील येतील नशिबात ते भोगणार कोण? म्हणजे काहीतरी तुम्ही तारतम्य ठेवा. सगळे एकदम खोलून ठेवले आणि कॉन्ट्रॅक्टरला पैसे देत आहेत. जर मी असा आरोप केला की 3 लाख कोटींची देणी आता देऊन ठेवलेत, त्या 3 लाख कोटींच्या कामासाठी ॲडव्हान्स मोबिलायझेशन म्हणून जे पैसे दिले जातात ते तर दिले आणि त्यातनं किकबॅक ह्यांनी घेतली नसेल कशावरून? तुम्ही आरोप करताय. आरोप खोडा त्यांनी, पण असा आरोप केला तर तो खोटा कसा तुम्ही म्हणाल? कारण नाहीतर एवढी खोदकामं एवढं हे तर म्हणजे बिंडोकपणाचं काम आहे. आज गेल्या 3 वर्षात कधी नव्हती एवढी मुंबईच्या हवेचा गुणवत्ता जो निर्देशांक आहे तो खालावलेला आहे. सगळ्या लहान आबालवृद्धांना श्वसनक्रियेचा त्रास होतोय. मला स्वतःला होतोय, सगळ्यांना होतोय. जिथे जातोय तिकडे कोणाला डोळे चुरचुरत आहेत, लंग्सचा प्रॉब्लेम होतो. ही सगळी धूळ सिमेंट आहे त्याच्यात, ही आपल्या फुफ्फुसात जाते आणि त्याचा परिपाक म्हणून हा सगळा आजार दिसतोय. बरं, हे रोखण्यासाठी तुम्ही काय उपाय करताय? एकतर नियोजन शून्य हा विकास चाललेला आहे. तो रोखण्यासाठी ऑक्सिजन देणारी झाडं तुम्ही कापतायत. पण तुम्ही हे जे मुद्दे मांडताय, तुम्हाला असं वाटतं की आत्ताच्या ह्या सगळ्या वातावरणामध्ये, निवडणुकीच्या वातावरणामध्ये आणि खास करून जनतेच्या याच्यामध्ये सुद्धा हे प्रश्न तेवढेच म्हणजे सत्ता करण्यासाठी किंवा निवडणूक मतं करण्यासाठी महत्त्वाचे आहेत? कारण हे सगळे जे काही मुद्दे आहेत ते तुम्ही करून दाखवलेले आहेत, तुम्ही म्हणता तुम्ही केलेले आहेत. तुम्हाला वाटतं की ह्या मुद्द्यांवरती जनता परत तुम्हाला निवडून देईल? 3 वेळा तर दिलं. शेवटी लोकांना आज ही लोक येऊन बोंबलून जातील. हिंदू मुस्लिम करतील, मराठी अमराठी करतील, सगळे करतील. मुंबईचा महापौर कोण होणार, हा कोण होणार, तो कोण होणार. अरे पण आता भोग जे भोगतोय त्याचं तू काय करणार आहेस? त्याच्यावरती तुझ्याकडे उत्तर काय? त्याच्यावरती उत्तर काय? म्हणजे नुसत्या मारामाऱ्या लावायच्या, सत्ता भोगायची. कॉन्ट्रॅक्टर म्हणजे सत्तेसाठी पैसा, पैशातून सत्ता, पुन्हा त्याच्यातून हेच तुम्ही करतायत. हे लोक करतायत. आम्ही ज्या गोष्टी करून दाखवलं म्हणून सांगतो, असं तुम्ही काय करून दाखवलं सांगा ना. मेट्रोचं लोकार्पण मी पण केलं होतं. शिवडी नावाशिवाय ज्याला अटल सेतू नाव दिलं आहे त्याचा गर्डर तो मुख्यमंत्री असताना माझ्या हस्ते पहिला गर्डर तिकडे लागला होता आणि 80% काम हे माझ्या काळात झालेलं आहे. भुयारी मेट्रोचं काम बरंचसं माझ्या काळात झालेलं आहे. ही मुंबई जी बदलते किंवा मुंबईच्या पलीकडचा परिसर आत्ता बिघडते असं म्हणतात, पण घडेल काहीतरी त्याच्यात असं वाटत नाही? आत्ता जर का लोक जर का जागी आहेतच आणि त्यांना झोपच लागत नाही श्वसन विकार वगैरे झालेल्यामुळे, रोज इथून तिथे जाताना, बरं मेट्रोची कामं चालली, सगळी कामं मेट्रो झालेत की नाही झाले? झालेत ना. मग ट्रॅफिक का नाही कमी होत? मेट्रो कशासाठी? ट्रॅफिक कमी होण्यासाठी. मग मेट्रो पण झाले तरी ट्रॅफिक का जाम होतोय? म्हणजे ह्या सगळे कॉन्ट्रॅक्ट दिलेत त्याचं प्रदूषण वेगळं, ट्रॅफिकचं प्रदूषण वेगळं. त्याच्यात झाडं कापलेत त्याच्यामुळे ते ॲब्सॉर्ब व्हायचं कार्बन डायऑक्साईड आणि ऑक्सिजन सोडलं जायचं ते संपलेलं आहे. मुंबई म्हणून खरं तर एक शहर म्हणून खूपच विचित्र परिस्थितीत आहे, याच्यात काही शंका नाही आहे. इथल्या लोकांचे प्रश्न खूप गंभीर झालेले आहेत आणि त्यातूनही आरोग्याचा प्रश्न, म्हणजे मुंबईतला जो सामान्य मुंबईकर आहे त्याला हॉस्पिटल्स आणि ती परवडणं किंवा त्यातले दर परवडणं हेही अशक्य आहे. तुम्ही काही वचननाम्यामध्ये तुमच्या वचननाम्यामध्ये आम्ही दिलेलीच आहेत. त्याच्यात नवीन हॉस्पिटल्स आहेत. आता हॉस्पिटलचं खाजगीकरण चाललेलं आहे. परवडणाऱ्या दरामध्ये हॉस्पिटल हे मुंबई महापालिका खरं तसं पाहिलं तर हॉस्पिटल्स किंवा कॉलेजेस करणं हे सरकारचं काम आहे, तसं महापालिकेचं काम नाही आहे. पण आता जर का मी असं म्हटलं की स्वातंत्र्यानंतर मुंबईमध्ये राज्य सरकारने किती हॉस्पिटल केली आणि मुंबई महानगरपालिकेने किती केली, कॉलेजेस किती केली, हा आकडा जरी काढला तरी तो पुरेसा बोलका आहे. आणि म्हणून आम्ही असं ठरवलं आहे की
आहेत त्या हॉस्पिटलचं आणखीन अपग्रेडेशन करायचं. आता आम्ही त्यावेळेला KM नायरमध्ये वगैरे तर केलंच. सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल एक तेव्हा पश्चिम उपनगरामध्ये बाळासाहेबांच्या नावाने ते ICU आणि ते मोठं केलंच. कस्तुरबा लॅब, मॉलिक्युलर लॅब ही मुंबई महापालिकेने केलेली आहे. अशा टेस्टिंग केंद्र असतील किंवा 1 रुपया हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना ही माझी संकल्पना ही यांनी अंमलात आणली. आता काय तिकडे मला माहिती नाही. म्हणजे ठाण्यामध्ये तर त्याच्यामध्ये साड्या विकत होते असं बातमी वाचली मी. पण हे सगळं ज्यावेळेला तुम्ही म्हणताय की हे सगळे विकासाचे मुद्दे आहेत, हे तर समोर येणारच आहेत. तुम्ही तुमच्या वचननाम्यामधून ज्यावेळेला मतांचं राजकारण म्हणून येतं, तुम्ही एकत्र आलात, तुम्ही स्वतः बंधू दोघेजण एकत्र आलात, राज ठाकरे आणि तुम्ही स्वतः एकत्र आलात. या एकत्र येण्यातनं तुम्हाला असं वाटतं की हा केवळ तुम्ही एकत्र, हा आधी एकत्र असतानाचा फोटो आहे, त्याच्यानंतर 20 वर्षांनी तुम्ही एकत्र आलात. परंतु तो जुना फोटो आम्ही परत दिलेला आहे आणि खाली लिहिलं आहे शब्द ठाकरेंचा. कारण आता ही जी लोक करायला लागलेले आहेत ह्याच्यामध्ये तुम्ही हा वचननामा दाखवावा अशी माझी विनंती आपल्याला. नक्कीच दाखवू. आणि ह्याच्यामध्ये शिक्षण असेल, करमुक्ती. आता 500 फुटापर्यंतचा मालमत्ता कर आम्ही रद्द केला. आता 700 फुटापर्यंतचा आम्ही करून दाखवणार परत. मुंबईकरांची जी जागा आहे ही अदानीच्या घशात नाही जाऊ देणार आम्ही. तिथे मुंबईकर जे आहेत मग त्याच्यामध्ये सफाई कामगार असतील जे आपल्या शहराची सफाई करतात त्यांना घरं नको. पोलीस जे रक्षण करतात त्यांना मुंबई घरं नको. गिरणी कामगार, जो मी असं म्हणेन मूळ पुरुष, कारण त्यावेळेला गिरणी कामगार संयुक्त महाराष्ट्राच्या लढ्यात उतरला. त्याच्याही आधी 1930 वगैरेच्या संपात किंवा त्या लढ्यात उतरला. कामगार होता म्हणून आपल्याला मुंबई मिळाली. तेच मुंबईच्या बाहेर गेलेले ते त्यांना घरं देणं. आत्ता जे काय करून ठेवले की धारावीचा विकास झालाच पाहिजे. धारावीमध्ये प्रत्येकाला त्याच्या कामासह त्याच्या घरात जो काय उद्योग आहे त्याच्यासह 500 स्क्वेअर फुटाचं घर मिळालंच पाहिजे आणि ते आम्ही ते देणार, द्यायला लावणार. पण त्यांना उचलून बाहेर फेकायचं. कुर्ला मदर डेअरी, देवनार डम्पिंग ग्राउंड, ते देवनार डम्पिंग ग्राउंड हे साफसफाई करून अदानीला द्यायचं. म्हणजे कॉन्ट्रॅक्ट अदानीला साफसफाईचं, पैसे महापालिका देणार आणि साफ झाल्यावरती जागाही अदानीला. पिठागर अदानींना बोलून अदानींना विरोध काय? अदानींना विरोध नाहीये. अदानीच्या माध्यमातून जो काही भ्रष्टाचार चाललेला आहे म्हणजे यांच्या विकासाच्या बुरख्या आड जो भ्रष्टाचारी चेहरा आहे तो आम्हाला लोकांसमोर आणायचा आहे. आणि मुंबई हे खतम करतात. मुंबईचं व्यक्तिमत्व मारून टाकतात. पण हे जे मुंबईचं व्यक्तिमत्व होतं ते व्यक्तिमत्व तुम्हाला असं वाटतं की हे ज्याला आपण परप्रांतीय म्हणता, तुम्ही गुजराती विरुद्ध मराठी होतंय, ह्याच्यामुळे मुंबई कॉस्मोपॉलिटन होतंच परिभाषेत. कोण करते? आम्ही करतोय. मुंबईत मराठी माणसावरती दादागिरी आम्ही मराठी माणसावरती दादागिरी कोणाला करायला लावले का? हिंदी सक्ती कशाला? हिंदी सगळे बोलतायत ना, सक्ती का करता? मुंबईची भाषा घाटकोपरची गुजराती आहे. कोणी तुम्हाला विचारलंय? कोण आहे हा भैया जोशी माणूस? काय त्यांचा मुंबईची संबंध? पण ही लावालावी काड्या तुम्ही का घालताय? मुंबईवरती जेव्हा जेव्हा संकट येतात तेव्हा शिवसैनिक जो धावून जातो तो मराठी अमराठी करतो? हिंदू मुस्लिम करतो का? एखादा अपघात झाला किंवा घातपात झाला, पहिल्या ॲम्ब्युलन्सेस शिवसेनेच्या जातात. रक्तदान करायला शिवसैनिक उभे राहतात. जीवाची पर्वा न करता पूर असेल किंवा इतर काय असेल उडी शिवसैनिक मारतो. आणि काही शिवसैनिक लोकांना वाचवताना मृत्युमुखी पडलेले आहेत. तिथे आम्ही जातपात धर्म नाही ना बघत. अगदी 92-93 सालापासून कोरोना काळापर्यंत शिवसेनेने कुठे भेदभाव केलाय? शाळेची ॲडमिशन पाहिजे शिवसेनेच्या शाखेत येतात. हॉस्पिटलमध्ये ॲडमिशन पाहिजे लोक शिवसेनेच्या शाखेत येतात. कोण फसवणुकीचं काय आहे शिवसेनेच्या शाखेत येतात. रक्त पाहिजे, रक्त द्यायला हे येत आहेत का? याचं कारण 2010 साली माझ्याकडे ते गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डचं सर्टिफिकेट आहे की शिवसेनेने 12 तासात 25,500 वगैरे अशा याचं काही वर्ल्ड रेकॉर्ड केलेला रक्तदानाचा. कोणी केलं वर्ल्ड रेकॉर्ड? पण हे सगळं ज्यावेळेला निवडणुकीचं राजकारण आहे, 29 महानगरपालिका, तुम्ही मुंबईबद्दल बोलताय, ह्याच्याहीपेक्षा खरं तर अधिक वाईट परिस्थिती अनेक महानगरपालिकांमध्ये आहे. मग त्यावेळेला शिवसेना पक्ष म्हणून तुम्ही, तुमचा पक्ष म्हणून पण जाणार आहे राजपणेबरोबर. मी संभाजीनगरला पण जाणार आहे, आम्ही ठाण्याला पण जाणार आहोत. पण एकूण आता हा बिनविरोध जो काही विषय झालेला आहे हा म्हणजे परवा त्या
अमेरिकेने ट्रम्पने व्हेनेझुएलाच्या अध्यक्षांना उचललं तसं आता हे उचलतील लोकांना. तेवढंच बाकी राहिले. घरी माणसं आणि त्या दादागिरी ते राहुल नार्वेकर आमदार आहेत, विधानसभा अध्यक्ष सभागृहात आहेत आणि आज त्यांच्याबद्दल तक्रारी आलेल्या आहेत पेपरमध्ये. त्यांना कशी त्या उमेदवाराला कशी दमदाटी केली ह्याच्यावरती कोणीच कारवाई नाही करणार. विधानसभा अध्यक्ष निष्पक्षपातीपणाने वागला पाहिजे आणि जर ते पक्षपातीपणा करत असतील, एखाद्या त्यांचा भाऊ असेल, बहीण असेल, पत्नी असेल, वहिनी असेल, मुलगी असेल, हिच्यासाठी पक्षाच्या प्रचाराला ते जाणार असेल तर ते विधानसभा अध्यक्ष राहू शकत नाहीत. त्यांना निलंबित केलं गेलं पाहिजे. आणि जिथे बिनविरोध निवडणुका झाल्यात, केल्या गेल्यात, करून घेतल्यात, तिकडे तक्रारी काही जणांनी केल्या. एक काल मी बघत होतो, तो ऐकायलाच तयार नाही. मला वाटतं मुंबईतलंच कोणतरी आहे, काय त्याचं बनपाव का काहीतरी आहे, त्याच्या विरुद्ध त्यांनी तो सांगत होता. मग तो बनपाव त्याला मस्का मारायला गेलेला आणि त्याने त्याला उडवून लावलं त्याला. आणि तो सांगतो, तू काय करशील, मर्डर करशील ना, कर मर्डर. मग इथपर्यंत तुमची सत्तेची खाज सुटलेली आहे तुम्हाला. तर ह्या सगळ्या ठिकाणी मतदानाचा अधिकार यांनी हिसकावून घेतलेला आहे. हा लोकशाहीतला सगळ्यात मोठा गंभीर गुन्हा आहे. आणि तिथे ह्या सगळ्या निवडणूक प्रक्रिया रद्द करून ती जी बिनविरोध करून घेतली तिकडे फेर निवडणुका झाल्या पाहिजे. असं तुम्ही मागणी केलेलीच आहे. हो, पण निवडणूक आयोग तर त्यांचा गुलाम आहे. पण तुम्ही जर हे इतकं ज्याला आपण म्हणूया की नैराश्यजनक म्हटलं की निवडणूक आयोग त्यांचा, ह्याच्यात उद्वेग आणि संताप आहे. कारण निवडणूक आयोग जर का त्यांचा गुलाम आहे, तुम्ही असं म्हणताय सत्ताधाऱ्यांचा, तुम्ही जर असं म्हणताय की आता इथे काही शक्य नाही, न्यायाची प्रतीक्षा, नाही, मग लढायचं कशासाठी? शेवटी दारं उघडली जात नसतील तर जनता दार फोडून आत घुसते. तो दिवस येऊ नये असं मला वाटतं. आणि ज्यांनी दारं ठोकून सुद्धा दारं उघडत नाहीत त्यांच्यासाठी आत्ता धोक्याची घंटा आहे. त्यांची दारं फोडली जातील आणि जनता आत घुसेल. मुंबई आणि असं इतर देशात झाले, बांगलादेशमध्ये घडले, नेपाळमध्ये घडले. आपल्या देशात घडून नाही असं वाटत असेल तर वेळेमध्ये दार उघडा आणि लोकांना न्याय द्या. आताची ही जी निवडणूक आहे ज्याच्यामध्ये तुम्ही पूर्ण ताकदीनिशी उतरलेल्याच, तुम्ही स्वतः आहात, राज ठाकरे तुमच्यासोबत आता आहेत, मोठ्या ताकदीने तुम्ही उतरलाय. असं असताना तुम्हाला जर का असं वाटलं, कारण सगळे सत्तेसाठीच सगळं करताय, तुम्ही सुद्धा सत्तेसाठीच प्रयत्न करताय, जो काही करताय तो, पण आमच्या सत्तेचं जे काय आम्हाला सत्ता का पाहिजे तर परत मी सांगेन आम्ही करून दाखवलं. मी तेव्हा मुख्यमंत्री होतो म्हणून मी हे करू शकलो. आमच्याकडे 25 वर्ष महापालिका होती म्हणून महापालिकेच्या ठेवी 92,000 कोटीपर्यंत मी नेऊ शकलो आणि ही पुस्तिका मी करू शकलो. ह्याच्यात पेनग्विन पण आहेत. पेनग्विन पण आम्ही आणलेत आणि पेनग्विन बघायला किती लोक जातात बघा. आणि यांच्या सभेला किती लोक येतात बघा. यांच्या सभेला बिर्याणी पैसे देऊन लोकांना आणावं लागतं आणि पेनग्विन बघायला लोक तिकीट काढून जातात. म्हणजे पेनग्विन बरे या लोकांपेक्षा अशी परिस्थिती झालेली आहे. हे एकदा निवडणुकीचे ज्यावेळेला निकाल येतील या आता महापालिकांचे, त्यावेळेला तुम्हाला असं वाटतं की जर काही तडजोडी कराव्या लागल्या, तुम्हाला काही लोकांना बरोबर घ्यावं लागलं, कदाचित तुम्ही जी महाआघाडी जी आहे ती आता नाहीच आहे. खरं तर काहीच नाही आहे, महायुती पण कुठे दिसत नाही. अनेक ठिकाणी एकमेकांशी लढतायत, अनेक ठिकाणी महाआघाडी नाही आहेत. नवीन काहीतरी समीकरणं होतील महाराष्ट्रामध्ये या महापालिकेनंतर. कारण महायुतीमध्ये काय झालेलं आहे, ही नुरा कुस्ती सुरू आहे. म्हणजे त्यांनी विरोधकांची सुद्धा स्पेस व्यापायचा. म्हणजे बरोबर त्यांनी विभागणी केलेली आहे. भाजपने हिंदू मतांना हे करायचं, अजित पवारांनी मुसलमानांना करायचं, मिंद्यानी मधल्यामध्ये ना घरका ना घाटका जे मिळेल ते आपलं, असं मिंदे आहे. म्हणजे लाचार शिरोमणी मिंदे आहे, त्याच्यामुळे तो ना इधर का ना उधर का. आणि आता तर अंबरनाथमध्ये मला वाटतं त्यालाच फेकून दिलेलं आहे आणि भाजप आणि बाकीचे एकत्र झाले. काँग्रेस पण तिकडे गेलेली आहे. आता काय सांगाल, हिंदुत्व सोडलं भाजपने? अंबरनाथमध्ये जिकडे शिवमंदिर आहे त्या शिवमंदिराच्याच ठिकाणी भाजपने हिंदुत्व का सोडलं? पण मी तेच विचारतो तुम्हाला की नव्हतं. सत्ता स्थापन करण्यासाठी उद्या जर वेळ आली तर तुम्ही सत्ता स्थापन करण्यासाठी पुन्हा भाजपसोबत नाही. ही भाजपसोबत आम्ही 25-30 वर्ष होतो. भाजपने आमच्यासोबतची युती तोडली 2014ला आणि 2019ला आम्हाला दगा दिला. आता ते लोकांना दगा देत आहेत. दगा फटका करणाऱ्यांबरोबर जायचं कसं? मग जायचं असतं तर मग आत्ता का नाही मी जात? मग आधीच का नाही गेलो? तेव्हाही मला सत्ता मिळाली असती ना करायची. मी मुख्यमंत्री मला व्हायचंच नव्हतं. पण दगा फटका हा ज्यांचा स्थायी भाव आहे
त्यांच्याबरोबर जाऊन पुन्हा दगाफटका जनतेशी का करायचा? विरोधी पक्षात बसायची जर वेळ आली तर नाही, मला वाटतं तसं येणार. तुम्हाला कॉन्फिडन्स हो आहे की हो, तुम्ही आज- कारण लोक आता तुम्ही सारे लोकांची प्रतिक्रिया बघा, ते सांगतात सत्यानाश करून ठेवलं या भाजपनी. हिंदुत्व 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 म्हणजे हिंदूंना सुद्धा खड्ड्यातनंच प्रवास करावा लागतोय. हिंदूंच्या घरात मला आता तर कोणी पाठवले, गुजरातमध्ये दूषित पाणी घरात घुसले, हे हिंदू नाही आहेत. मग हिंदूंना सुद्धा खड्डे लागत आहेत, हिंदूंना सुद्धा दूषित पाणी मिळतंय, हिंदूंना सुद्धा प्रदूषणाचा त्रास होतोय, हिंदूंना सुद्धा ट्रॅफिक जाममध्ये अडकावं लागतंय, हिंदूंना सुद्धा हॉस्पिटलमध्ये जागा मिळत नाहीयेत. मग हिंदुत्व कुठे आहे तुमचं? पण मग ह्या महाराष्ट्रातल्या राजकारणाचं काय? पूर्वी किमान कळायचं की हे विरोधी पक्ष आहेत, हे सत्ताधारी आहेत, हे यांच्याबरोबर आहेत. आता पुन्हा तिकडे शरद पवार आणि अजित पवार ते एकत्र येत आहेत. बघा, कोणी काय करावं याचा त्याचा प्रश्न आहे, मी काय करायचा हा माझा प्रश्न आहे. त्याच्यामुळे मी आहे हा असा आहे. जे जे भाजपचं पटत होतं तोपर्यंत भाजप सोबत राहिलं. जेव्हा त्यांनी पाठीत वार करायचा प्रयत्न केला तेव्हा साहजिकच आहे, छत्रपती शिवाजी महाराज की जय. कारण महाराष्ट्राचा बघा, हे आपण सुद्धा रामराम बोलतो, पण महाराष्ट्राचा जो जीव आहे, तो प्राण आहे, तो जय भवानी जय शिवाजी आहे. हर हर महादेव आहे, ही महाराष्ट्राची घोषणा आहे. आणि हर हर महादेव त्यावेळेला शिवाजी महाराजांनी तो एक नारा दिला किंवा हर हर महादेव केलं म्हणून मोगल पळाले. त्याच्यामुळे आम्हाला कोणी रामभक्ती किंवा हिंदुत्व शिकवू नये. इकडे तुम्हाला जय भवानी जय शिवाजीच बोलावं लागेल, हर हर महादेव बोलावं लागेल, राम राम आम्ही पण बोलतो आहोत. पण हे सगळं जे आता दिसतंय समर्थ रामदासांनी शिकवलेले आहे. मारुती स्तोत्र सुद्धा आम्ही म्हणतोच, ज्ञानेश्वरी सुद्धा आमची आहेच. तेव्हा आम्हाला काय तुम्ही संस्कार शिकवत आहेत, आम्हाला काय हिंदुत्व शिकवत आहे? तुम्हाला असं म्हणायचं की हिंदुत्व हा विषय तुमच्यासाठी आता नाहीच आहे. ह्या सत्तेच्या वेगळं, हां, देशभक्ती वेगळी आणि भाजप भक्ती वेगळी. मी मराठी बोलणारा कट्टर कडवट देशभक्त हिंदू आहे. मी देशभक्त आहे, मी भाजप भक्त नाही. पण ही जी तुम्ही व्याख्या सांगताय, एक नवीन काहीतरी घुसळण होते. राज ठाकरे उद्धव ठाकरे एकत्र आल्यानंतरचं काहीतरी नवीन एक नवा पक्ष किंवा नवी एखादी रचना, असं काही महाराष्ट्रात तुम्ही बघताय? नवीन म्हणण्यापेक्षा बघा, हे काल सुद्धा मी कुठेतरी बोललो, संयुक्त महाराष्ट्रानंतर 1960 साली मराठी माणसाने मुंबई मिळवली. त्याच्यानंतर जो काळ होता त्याच्यामध्ये मराठी माणूस हा अन्यायग्रस्त झाला. त्यांना न्याय देण्यासाठी शिवसेनेची स्थापना झाली. तिथपासून आत्तापर्यंत सगळा बऱ्यापैकी चाललं होतं. आता यांनी परत शिवसेना संपवण्याचा अट्टहास का, तर यांना मुंबई गिळायची. जे 60 साली नाही जमलं आहे ते त्यांना आत्ता करायचं आहे. 60 साली संयुक्त महाराष्ट्रामध्ये समितीमध्ये सगळे आले, पण त्या समितीमध्ये सगळ्यात शेवटी सामील झाला तो जनसंघ आणि सगळ्यात आधी बाहेर पडला तो जनसंघ जागा वाटपावरून. एवढंच जनसंघाचं संयुक्त महाराष्ट्राच्या बाबतीतलं योगदान आहे, बाकी योगदान शून्य. आता 1960 साली जे जमलं नाही ते त्यांना आत्ता जमतंय का बघतायत ते. कारण त्यांना असं वाटलं होतं की आता तसे कोण नेते नाही राहिले, शिवसेना संपवलेली आहे, जे गद्दार होते ते त्यांना मधाची बोटं चाटवत नेतात ते पुढे. पण आम्ही दोघं भाऊ, मराठी माणूस आणि आता खरा मुंबईकर, जो अनेक पिढ्या मुंबईत राहतोय, जो रोजीरोटीसाठी मुंबईत आला, रोजीरोटी मुंबईत पुन्हा गुजरातला नेलं, तर हे सगळे गुजरातमध्ये जाणार आहेत का? हा सगळा आता एकवटलाय. एक शेवटचा प्रश्न, मराठी मुद्द्यावरती तुम्ही अधिक जास्ती भर देताय या सगळ्या संपूर्ण वातावरणामध्ये. तुम्हाला असं वाटतं की मुंबई आणि मराठीचा मुद्दा हा खरंच तितकाच एकजूट आणि इतका महत्त्वाचा आहे? मराठी मतांवरती तुम्ही सत्ताकरण मुंबईमध्ये करू शकता? माझी आहे. तुम्ही कोण? मराठी. संपला विषय. पण हे अमराठी लोक पण बोलूच शकतात ना मुंबईमध्ये. ज्यांचं मुंबईवरती प्रेम आहे, ज्यांचं महाराष्ट्रावरती प्रेम आहे, अनेक जण पिढ्यानपिढ्या मुंबईत राहत आहेत, त्यांना आणि त्यांच्यात आणि आपल्यामध्ये एक चांगला एकोप आहे. त्याच्यामध्ये विष घालवण्याचा प्रयत्न हे करतात आणि मुंबई खतम करण्याचा प्रयत्न करतात. मुंबई तोडतात म्हणजे तो काय केक नाही आहे. परवा जे आपले मुख्यमंत्री बोलले की डोळे फाडून बघत होते, फाडून बघावंच लागतं कारण तुम्ही एवढं प्रदूषण करून ठेवलेलं आहे. पण मुंबई अशी नाही सरकणार. त्यांनी मुंबई पण मारतायत, मुंबईचं महत्त्व मारतात.
एक शेवटचा तुम्हाला विकासाच्या संदर्भातला प्रश्न विचारतो. आता आपण हे सगळं तुम्ही तुमचं विजन मांडलंय. मुंबईत असं काय घडलं पाहिजे येणाऱ्या काळात पुढच्या 50-100 वर्षासाठी असं तुम्हाला वाटतंय? तुम्ही स्वतः कलाकार आहात, फोटोग्राफी तुम्ही करता, काय असं वाटतं तुम्हाला मुंबईचं? की मुंबई एक वेगळं शहर. आता 2014ला मोदींनी घोषणा केल्या होत्या 100 स्मार्ट सिटीज. अर्धी तरी कुठे झाले का दाखवा. माझी अशी एक कल्पना आहे की मुंबईमध्ये आता नियोजन शून्य विकास थांबला पाहिजे. नियोजनबद्ध आणि शाश्वत विकास झाला पाहिजे. ज्याची ज्याची गरज आहे ती गरज आखीव रेखीवपणाने झाली पाहिजे. अगदी धारावीमध्ये सुद्धा धारावीकरांना त्यांच्या उद्योगधंद्यासह 500 फुटाचं घर दिलंच पाहिजे. पण तिथेच रोजीरोटीसाठी मुंबईमध्ये आणखीन एक आर्थिक केंद्र झालं पाहिजे. आर्थिक केंद्र झालं पाहिजे. आज मुंबईच्या जमिनी बिल्डरच्या म्हणजे अदानीच्या घशात घालण्याचा सपाटा लागलेला आहे. लिलावात काढल्या जातात जमिनी. त्याच्याऐवजी मुंबईकरांची जमीन ही मुंबईसाठीच वापरली गेली पाहिजे. मुंबईत छान उद्यानं व्हायला पाहिजे. जसं रेसकोर्ससाठी मी 2017 साली एक संकल्पचित्र दिलं होतं. मुंबईच्या ईस्ट कोस्टसाठी दिलं होतं. तुम्ही आज तुमच्या कुटुंबियांसमवेत मुंबईमध्ये कुठे फिरायला जाऊ शकता? काहीतरी विरंगुळ्याची ठिकाणं पाहिजेत, मनोरंजनाची ठिकाणं पाहिजेत. छान एक अभिमान वाटेल असं शहर झालं पाहिजे. अशी मुंबई घडवली पाहिजे. अशी मुंबई घडवली पाहिजे असं तुम्ही म्हणताय. पण त्याबरोबरनं सगळ्यात महत्त्वाचा जो मुद्दा उद्धव ठाकरे यांनी सुद्धा मांडला की आर्थिक केंद्र म्हणून मुंबई आणि मुंबई महाराष्ट्रासाठी किती महत्त्वाचं आहे ह्याच्यावरती अधिक जास्ती त्यांनी भर देऊन सांगितलेलं आहे. आणि त्यातला सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा हाच आहे की मुंबई आणि महाराष्ट्र हे एक अतूट नातं आहे. अनेक लोकांनी, अनेक नेत्यांनी, सर्व पक्षीय नेत्यांनी सुद्धा हे म्हणून दाखवलेलं आहे. आपण बघायचं की जी साधार भीती बऱ्याचदा दर्शवली जाते ती भीती प्रत्यक्षात आहे किंवा नाही. आणि मतदान करताना आपण ह्या सगळ्या मतांतराचा जो आहे तो वेध घ्यायचा आहे आणि मग जाऊन मोठ्या संख्येनं मत द्यायचं आहे. मतदान करा, मोठ्या संख्येनं मतदान करा. कारण हे मतदानसुद्धा जरी महापालिकेचं असलं तरी तितकंच महत्त्वाचं आहे. आपली शहरं, आपलं आयुष्य, आपले आसपासची कुटुंब ही सगळी समृद्ध करण्याचं ही पर्टिक्युलर निवडणूक आहे असं मला वाटतं. त्यामुळे ह्या निवडणुकीमध्ये सर्वाधिक मतदान करा हे पुन्हा एकदा आवाहन करतो. इथेच थांबतो. नमस्कार. धन्यवाद. जय हिंद. जय